ही जी बाई आहे ती एक दिवशी घरातनं गायब होते. साधारणतः 2 दिवसांनी घराची बेल वाजते. दरवाजा उघडल्यानंतर त्याला एक समोर दिसतं ते बायको, मुलगी आणि त्यांच्याबरोबर 2 पोलीस. आज आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या संदर्भामध्ये एक केस डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी सगळ्यांना विनंती करते की आमच्या ऑर्डर पॉडकास्टला सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आता हे जे कपल आहे, हे कपल जे आहे ते एकत्र राहत आहे. त्यांना 2 मुली झाल्या आहेत. मुली बऱ्याच मोठ्या आहेत, म्हणजे काही कॉलेज गोईंग आहे. एक मुलगी कॉलेज गोईंग आहे, एकीचं लग्नाच्या वयाची साधारणतः ती झालेली आहे. दोघांमध्ये प्रचंड वाद आहेत. अनेक वर्ष दोघांमध्ये लहान सहान गोष्टी असतील, फायनान्शियली मेजरली गोष्टी असतील, याच्यावरनं प्रचंड वाद आहेत. हा जो नवरा आहे हा प्रोफेशनली डॉक्टर आहे आणि बऱ्याचशा देशांमध्ये त्यांनी त्याची ही प्रॅक्टिस करून परत तो भारतामध्ये आलेला आहे आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टीज पण आहेत. आणि रादर जेव्हा मोठा म्हणजे पैशांनी मनुष्य मोठा होतो त्यावेळेला कुटुंबासाठीही पैसाच मोठा असतो बऱ्याच वेळेला. तर तेव्हा अशा पद्धतीची ही एक केस आहे. ह्याच्यामध्ये झालं असं की ही जी बाई आहे ती एक दिवशी घरातनं गायब होते. बरं, ती नुसती एकटी नाही जात, तर तिच्याबरोबर तिची जी मुलगी आहे, जी लग्नाच्या वयातली मुलगी आहे, ती सुद्धा ती घरातनं आईबरोबर निघून जाते. बरं, आणि जाताना जेव्हा नवऱ्याला हे दुसऱ्या दिवशी सकाळी कळतं की अरे बायको नाही आहे, आपली मुलगी नाही आहे, त्यावेळेला तो जेव्हा बघतो घरामध्ये सगळं, तर त्याला असं दिसून येतं की जे महत्त्वाचं सामान आहे तिचे कपडे लत्ते असतील किंवा महत्त्वाचं म्हणजे तिची ज्वेलरी आहे किंवा घरात काही ठेवलेले पैसे आहेत, हे सगळे गायब आहेत. बरं, इतकंच नाही तर स्वतःचं ते घेऊन जाताना ह्या नवऱ्याचं म्हणजे ह्या माणसाचं जे काही त्याचं काही गोष्टी व्हॅल्युएबल्स ठेवल्या आहेत, घड्याळं असतील चांगली किंवा त्याचे काही पैसे असतील, त्याचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, बँकेचे काही गोष्टी असतील, हे सगळं घरातनं गायब आहे. पाठपुरावा करायचा तो खूप प्रयत्न करतो. अर्थात मोठी हस्ती असल्यामुळे लगेच पोलीस स्टेशनमध्ये न जाता ओळखीच्यांमध्ये विचारपूस सुरू होते आणि ती विचारपूस केल्यानंतर त्याच्यापर्यंत एक निरोप येतो की मला आत्ता घरी यायचं नाही आहे, मला थोडा माझा वेळ हवा आहे आणि नंतर आपण ह्याच्याबद्दल बैठक घेऊ. अर्थात नवऱ्याला असं वाटतं की बायको चिडली आहे, रागवली, नेहमीप्रमाणेच आपली जी काही भांडणं होतात त्या पद्धतीने ती बायको घरातनं निघून गेलेली. साधारणतः 2 दिवसांनी घराची बेल वाजते. दरवाजा उघडल्यानंतर त्याला एक समोर दिसतं ते बायको, मुलगी आणि त्यांच्याबरोबर 2 पोलीस. आता हे जेव्हा पोलीस घरामध्ये समोर दिसतात त्याला प्रचंड धक्का बसतो की हे काय आहे, म्हणजे आता माझ्यासमोर म्हणजे बायको आणि मुलगी तर अपेक्षित होतं, पण त्यांच्याबरोबर पोलीस असण्याचं काय कारण, कारण असं कुठली घटना घडलेलीच नव्हती. पोलीस त्याच्या हातामध्ये एक कोर्टाची ऑर्डर हातामध्ये ठेवतात. वाचल्यानंतर साधारण काही सामान्य माणसाला ती भीतीदायकच असते. कुठलीही कोर्टाची ऑर्डर बघितल्यानंतर वाटतं की काय झालं, म्हणजे नक्की माझ्याकडनं काही चुका घडल्या नसताना माझ्याकडे ही कसली ऑर्डर, मला ते पण कोर्टाने पाठवलेली ऑर्डर. त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं होतं की तिला घरामध्ये प्रवेश देण्यात यावा. घरामधलं तिचं जे सामान आहे, म्हणजे सोनं आहे, तिचं पैसे आहेत, तिने एक अशी लिस्टच दिली होती त्याच्यामध्ये. त्या लिस्टप्रमाणे सगळं सामान तिला घेऊन द्यावं. त्याच्यासाठी फार आश्चर्याचा धक्का होता, कारण किंवा त्याला असं वाटलं की खरं तर तीच घरातनं निघून गेली आहे. घरातनं सगळं सामान तिचं सोनं, पैसे, व्हॅल्युएबल सगळं घेऊन गेली आणि हे असताना ही ऑर्डर कुठली. पोलिसांना एक्सप्लेन करायचा तो खूप प्रयत्न करतो की हे असं काही नाही आहे, घरामध्ये माझंच नाही आहे, तिचं तर नाहीच आहे, पण माझं सुद्धा ती घेऊन गेलेली आहे. पोलीस विचारतात ह्याबद्दल तुम्ही कुठे तक्रार केली का? तो म्हणला हो, कशाला तक्रार करेन, कारण माझ्यापर्यंत निरोप आला होता की तिला तिचा वेळ पाहिजे आणि म्हणून मी थांबलो. पोलीस म्हणतात त्याच्याबद्दल आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही जस्ट कोर्टाची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि प्रोटेक्शन आम्हाला द्यायला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही देतोय. घरामध्ये ती येते, घरामध्ये पोलीस येतात, ती सगळं घर शोधायला सुरुवात करते आणि पोलिसांना ती हे सांगते, हे बघा या माणसांनी आधीच सगळं लपवून ठेवलं आणि आत्ता घरामध्ये काहीच नाही आहे. आता ही जेव्हा ऑर्डर त्याच्या हातामध्ये पडते आणि जेव्हा ही ऑर्डर पडल्यानंतर अर्थातच त्याला वकील बघण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याची आणि माझी त्या निमित्ताने ओळख होते आणि तो माझ्या ऑफिसला या निमित्ताने आला होता आणि त्यांनी जेव्हा मला ही ऑर्डर दाखवल्यानंतर मी त्यांना हेच म्हणलं की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 प्रमाणे तुमच्या बायकोनी ही केस फाईल केलेली दिसते आपल्याला
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या केसमध्ये बायकोनी तुमच्या विरुद्ध एक्सपर्टी म्हणजे तुम्हाला नोटीस न काढता सुद्धा अनेक वेळेला कोर्ट त्याच्यामध्ये जर कोर्टाला प्रायमा फेसी असं दिसलं की याच्यामध्ये काही ऑर्डर्स देणं आवश्यक आहे तर त्या पद्धतीने तिने काहीतरी दाखवलं आहे कोर्टात. कारण आमच्या हातात फक्त समन्सची कॉपी होती, बाकी काहीच नव्हतं. त्यामुळे आपल्याला तातडीने कोर्टामध्ये हजर होणं, ते सगळे कागदपत्र मिळवणं आणि आपली जी काही खरी बाजू आहे ती कोर्टासमोर डॉक्युमेंट सहित मांडणं हे फार गरजेचं आहे. अर्थात त्यानुसार आम्ही कोर्टामध्ये हजर झालो आणि हजर झाल्यानंतर आम्हाला सगळे ते जेव्हा डॉक्युमेंट्स असतील आणि तिने फाईल केलेले ॲफिडेव्हिट्स होते, काही ॲप्लिकेशन्स होते, ते सगळे हातामध्ये मिळाले. जेव्हा ते सगळ्याचा मी अभ्यास केला तेव्हा मला एक जाणवलं की ह्या केसमध्ये तिने हे असं दाखवलं आहे की मला नवऱ्याने मारहाण करून घरातनं बाहेर काढलं आहे. बरं, बाहेर काढलं त्यावेळेला माझ्या मुलीचं ऑलरेडी लग्न ठरलेलं होतं. म्हणजे लग्न अगदीच एक 10-15 दिवसावरती लग्न होतं. त्यामुळे घरामध्ये लग्नासाठी घेतलेलं सोनं, सामान, कपडे हे सगळं होतं. असं असताना नवऱ्याचं आणि माझं एका कारणावरनं भांडण होतं. तो मला मारहाण करतो, माझ्या मुलीला मारहाण करतो आणि आमच्या दोघींनाही घराच्या बाहेर काढतो. आणि आता माझ्या मुलीचं आता 10-12 दिवसावर लग्न आहे, पण घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत. आज माझ्याकडे राहायला कुठलंही ठिकाण नाही, त्याच्यामुळे मी राहते ते माझ्या एका नातेवाईकांच्याकडे राहते. त्याच्यामुळे मला ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल करण्याशिवाय कुठलाच माझ्यासमोर पर्याय नाही. असं एकंदर तिने केस फाईल केली होती. सो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 याच्यामध्ये जो सेक्शन 23 सबसेक्शन 2 दिलेला आहे त्याच्यामध्ये एक्स पार्टी ऑर्डर्स कुठल्या परिस्थितीमध्ये कोर्ट देऊ शकतं या संदर्भामध्ये ती डेफिनेशन आहे. त्यामध्ये जर एखादी स्त्री म्हणजे ॲग्रीड पर्सन जेव्हा कोर्टामध्ये येते आणि ती कोर्टाला असं सांगते अर्ज दाखल करून आणि त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट फाईल करून जर तिच्याबरोबर घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या त्याच्यामध्ये जर नमूद करते आणि त्या जर घटना प्रायमा फेसी कोर्टाला वाटल्या की ह्या अशा ॲफिडेव्हिटच्या नुसार किंवा त्याच्या संदर्भात फाईल केलेल्या डॉक्युमेंटनुसार कोर्टाला जर असं दिसलं की प्रथमदर्शनीच आपल्याला नवऱ्याला नोटीस किंवा समोरच्या व्यक्तीला नोटीस काढण्याच्या आधीच या केसमध्ये ऑर्डर देणं गरजेचं आहे. मग ती प्रोटेक्शनची ऑर्डर असू शकते किंवा बाकीच्या कुठल्याही ऑर्डर्स असू शकतात. तर ती ऑर्डर देण्याची प्रोव्हिजन या सेक्शनखाली या ॲक्टमध्ये दिलेली आहे. त्याचाच गैरवापर करून या बाईने कोर्टामध्ये जसं मगाशी मी म्हटलं ॲफिडेव्हिट फाईल केलं होतं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये तिने हेच सगळं नमूद केलं होतं की माझ्या मुलीला म्हणजे मारलं, जे मी आपल्याला मगाशी आपण डिस्कस केलं की मारलं असेल किंवा मुलीचं लग्न ठरलं आहे 10 दिवसांवरती, घरामध्ये सगळं सामान आहे त्यामुळे मला घरामध्ये आतमध्ये जाणं आणि माझं सगळं आणि माझ्या मुलीचं लग्नाचं सामान, माझं सामान, पैसे हे सगळं घेणं गरजेचं आहे ज्याला नवरा मला अडवतोय. त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन द्या, मला घरामध्ये जाऊ द्या आणि मला माझं सगळं सामान घेऊ द्या. आता हे ॲफिडेव्हिट फाईल बरोबरच तिने लग्नाची पत्रिका जोडली होती आणि तिचे काही त्या वेळेला जे काही खरेदी केली होती, अर्थात ही जी खरेदी पुढे जाऊन आम्ही सांगणारच होतो, पण रिस्पॉन्डेंट म्हणजे नवऱ्याने ही सगळी जी काय मुलीसाठी जी काही खरेदी केली होती त्याची बिलं ती सुद्धा तिने त्याच्यामध्ये दाखल केली होती. त्यामुळे ती ऑर्डर जी आपण म्हणालो की ती जी एक्सपर्टी ऑर्डर घेऊन पोलीस जे आले होते तर ह्या ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये तिने जे खोटं दाखल केलं होतं त्या अनुषंगाने ऑर्डर मिळवली होती आणि त्याप्रमाणे ते पोलीस दारामध्ये येऊन पुढे एक्झिक्युशन करायचा त्यांनी प्रयत्न केला. आता आम्ही या केसमध्ये जेव्हा हजर झालो त्याच वेळेला ती सुद्धा त्या केसमध्ये आली होती आणि तिने हेच परत एक ॲफिडेव्हिट फाईल केलं की मी घरामध्ये गेले होते साहेब, आपण मला ऑर्डर दिली, मी घरात गेले, पण घरामध्ये कुठलंही सामान, सोनं काही त्यांनी घरामध्ये ठेवलं नाही. आम्ही जायच्या अगोदरच त्या 2 दिवसामध्ये त्यांनी सगळं सुपडासाफ केलं होतं, काही नव्हतं घरामध्ये. त्यामुळे त्याला तातडीने माझं हे सोनं जे काय मी लिस्ट दिली, माझे पैसे काही कॅशमध्ये पैसे त्याची लिस्ट तिने दिली होती. असं सगळं त्याला कोर्टामध्ये जमा करायला सांगा, कारण मुलीचं आता लग्न अगदीच 1-2 दिवसांवरती आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटी दिसताना असं दिसत होतं की एक बाई तिला घरातनं बाहेर काढलं, तिला तिचे हाल केले, मुलीच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे ह्याच्या रागीट आणि विक्षिप्त स्वभावामुळे असं एक साधारणतः हे असं एक चित्र तिने कोर्टासमोर मांडलं होतं. नक्कीशा याच्यामध्ये जेव्हा आम्ही हजर झालो, आम्ही अर्थात वेळ मागत होतो की आम्हाला आमचं म्हणणं सादर करायला वेळ तरी द्या, पण तो वेळही आम्हाला मिळत नव्हता, कारण मुलीचं लग्न त्यांच्या म्हणण्यानुसार ते 2-3 दिवसांवरती आलं. अक्षरशः अवघ्या 1 दिवसात आम्ही सगळे डॉक्युमेंट्स गोळा केले, आम्ही आमचं म्हणणं सगळं दिलं आणि आम्ही कोर्टामध्ये ते सादर केलं. आता ह्यामध्ये जेव्हा ॲक्च्युअल एक्झिबिट 5 आम्ही ज्याला म्हणतो कायद्यामध्ये, विच इज अ इंजंक्शन ॲप्लिकेशन किंवा विच इज अ इंटरिम ॲप्लिकेशन, जेव्हा ते डिसाईड कोर्ट म्हणलं मी करणार आहे आणि त्याचं जेव्हा आर्ग्युमेंट झालं त्यावेळेला
आम्ही कोर्टामध्ये स्पेसिफिकली म्हणजे तिने तर ह्या म्हणजे नुसतं घरामध्ये मला येऊन दे असं म्हणत नव्हती, तर मला घरामध्ये मला घर राहायला दे, कारण मला घरात घर राहायला नाही आहे. तिच्या त्या अर्जामध्ये तिने मला घरामध्ये राहायचं आहे असंही ती म्हणते. दुसरं ती असंही म्हणते की मला मेंटेनन्स द्यायला सांगा त्याला, कारण माझ्याकडे पैसे नाही आणि मला हक्कल नाही, माझ्याकडे काहीच नाही आत्ता, माझे पैसे आतमध्ये अडकलेत, माझं सोनं आतमध्ये अडकले, त्यामुळे त्यांना मला पैसे द्यायला सांगावेत, माझ्या मुलीला काही रक्कम द्यायला सांगावी आणि मुलीच्या लग्नाचा खर्च जो त्यांनी अर्धवट केलाय तो त्याला करायला सांगावा. अशा बरेचशा प्रेयर्स तिने तिच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या होत्या. आम्ही जेव्हा कोर्टामध्ये आमचं रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं त्याच्यामध्ये आम्ही हे प्रामुख्याने त्यांना दाखवून दिलं की आपल्यासमोर ती आज म्हणते की तिच्याकडे पैसे नाही, तिच्याकडे घर नाही, तिच्याकडे का सगळं आम्ही काढून घेतलेलं आहे, पण ती आपल्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवते. महत्त्वाचं म्हणजे 35 वर्ष मेडिकल प्रोफेशनमध्ये काम केल्यानंतर जे काही पैसे कमवलेले त्यातली बहुतांशी रकमा ह्या वेळोवेळी तिच्या अकाउंटमध्ये ओव्हर द पिरियड ह्या ट्रान्सफर केल्या गेल्या होत्या. नशिबाने किंवा त्याला ती सवय असेल म्हणा की त्यांनी सगळे जुने पासबुक असतील किंवा जुन्या त्याच्या काही बँकेच्या गोष्टी असतील तर इतक्या नीट जपून ठेवल्या होत्या की त्याचा उपयोग आम्ही करून कोर्टामध्ये जुने पासबुकांपासून म्हणजे त्यांचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हापासूनचे ते पासबुक होते की तिच्या अकाउंटमध्ये तिला ते कल्पनाही नसेल कदाचित, ते सगळं आम्ही कोर्टामध्ये सादर केलं. पण हे सगळं जर आपण धरलं तर तिच्या अकाउंटमध्ये म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये 70 ते 80 लाख रुपये हे जवळजवळ गेलेले होते. पण इतकंच नाही तर आम्ही कोर्टाला हे दाखवून दिलं की आउट ऑफ इंडिया एक त्यांची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचं सगळं बघणं म्हणजे रादर सगळ्या प्रॉपर्टीजमधनं ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्यातनं रेंट येत होतं, ते रेंट बघणं किंवा रेंटनी प्रॉपर्टीज देणं, त्यातनं ते वसूल होतंय का नाही ते बघणं, या सगळ्यासाठी ह्यांनी तिला एक पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन ठेवली होती. आता हिने काय केलं, त्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर करून त्यातल्या 2 प्रॉपर्टीज ह्या परस्पर स्वतःच्या नावाने करून घेतलेल्या होत्या. खरं तर ती प्रॉपर्टीमध्ये अगदी फक्त रेंट गोळा करण्यासाठीच ती प्रॉपर्टी दिली होती. ती प्रॉपर्टी कुठेही तुझ्या नावाने तू प्रॉपर्टी ट्रान्सफर कर यासाठी कधीच दिली नव्हती. त्यामुळे ती आम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी कोर्टात फाईल केली, पण त्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर करून तिने ते जे काही मेल पाठवलेले होते किंवा ज्यांच्याशी काही संपर्क केलेला होता, नशिबाने तेही त्याला सापडले आणि ते सगळे कोर्टामध्ये फाईल करून जी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने चुकीच्या मार्गाने तिने ट्रान्सफर करून घेतली होती ती सुद्धा आम्ही कोर्टामध्ये दाखल केली. महत्त्वाचं म्हणजे ती अजून एक गोष्ट लपवत होती की या सगळ्या ह्याच्यामध्ये नवऱ्याने तिच्या नावाने 3 BHK एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, विच वॉज वेल फर्निश्ड फ्लॅट. त्या संदर्भातले सगळे कागदपत्र आणि ते घर घेताना जे काही ह्यांनी अमाऊंट्स सगळ्या भरल्या होत्या त्या संदर्भातले सगळे ट्रान्झॅक्शन हे आम्ही कोर्टामध्ये सादर केले. इतकंच नाही तर बायकोला तिच्या माहेर करून, भले ती छोटी होती प्रॉपर्टी, 1 RK काहीतरी ती प्रॉपर्टी होती, ती तिला आलेली होती. आमच्याकडे बाकी काही नव्हतं, फक्त लाईट बिल होतं, ते पण आम्ही कोर्टामध्ये दाखल केलं. त्यामुळे एकंदर कोर्टाच्या समोर हे आलं की ज्या पद्धतीने कोर्टामध्ये येऊन ती हे सांगते की नवऱ्याने मला बाहेर काढले आणि आज मी रस्त्यावर आहे, तर तशी तिची कुठलीच परिस्थिती नव्हती. फॉर अ सेक ऑफ आर्ग्युमेंट आपण एक क्षणभर असं धरून चालू की नवऱ्याने खरंच तिला घराच्या बाहेर काढलं होतं, तर रस्त्यावरती राहण्याची निश्चित तिच्यावरती वेळ नव्हती. तिच्याकडे 1-2 प्रॉपर्टीज तर नवऱ्याने स्वतःहून तिने नावानी करून घेतल्या त्या वेगळ्या, शिवाय नवऱ्यानी दिलेली तिला वेल फर्निश प्रॉपर्टी होती, तिच्या माहेरून आलेली तिच्याकडे प्रॉपर्टी होती, त्यामध्ये ती निश्चित स्वरूपात राहू शकत होती, कारण त्या दोन्हीही प्रॉपर्टीज या रेंटनी नव्हत्या, त्या तशाच ठेवलेल्या होत्या. त्यामुळे तिच्यावरती रस्त्यावर राहण्याची कुठली वेळ नव्हती. असं असताना देखील ती खोटं बोलतीये. ती हेही खोटं बोलते की नवऱ्याने तिच्यासाठी काय काय गोष्टी केल्या ह्यासुद्धा ती आपल्यासमोर खोटं सांगते. हे जेव्हा कोर्टाला दिसलं तेव्हा कसं असतं, एक खोटं दुसरं खोटं तर सगळंच खोटं. त्याच्यामुळे कोर्टाला समोर दिसलं की ज्या पद्धतीने ती ॲफिडेव्हिट फाईल करून कोर्टाकडनं तिने सुरुवातीला जी खोटेपणाने ऑर्डर मिळवलेली आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाने तिला फटकारलं. इतकंच नाही तर हे सगळं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर जे काही नवऱ्यानी मग त्यांनी फोटोग्राफ्स काही दाखल केले की कसं मी सगळं अख्ख्या जग तिला फिरवलंय, मी काय काय तिच्यासाठी प्रयत्न केले, म्हणजे तिच्या इन्शुरन्स पॉलिसीज काढण्यापासनं तिच्या दोघांमधले काही व्हॉट्सॲप चॅट्स होते ज्याच्यामध्ये तो तिला कायम रिक्वेस्ट करत होता शांत राहण्यासाठी किंवा तू पैसे इतकं करू नको ह्या संदर्भामध्ये असेल, किंवा तिच्या डिमांड्स होत्या पैशांच्या, ह्याचे काही मेसेजेस होते. म्हणजे तिचं कंडक्ट थोडक्यात म्हणजे तिची वागणूक संसारामध्ये तिने त्याला काय वागणूक दिली या संदर्भातले पुरावे असतील, हे सगळे आम्ही जेव्हा कोर्टामध्ये सादर केले
त्या पद्धतीने कोर्टाने हे जे तिचं काय म्हणतात ना, हे ॲफिडेव्हिट आहे, हे खोटं आहे, हे तर ग्राह्य धरलंच. त्यानंतर त्यांनी आम्हाला तिचं एक्झिबिट 5 जे होते त्या सगळ्या सगळ्या प्रेयर रिजेक्ट केल्या आणि आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली. यानंतर आम्ही खोटं ॲफिडेव्हिट तिने कोर्टामध्ये फाईल केलं म्हणून परजुरीची केस फाईल केली आणि आजही ती परजुरीची केस कोर्टामध्ये सुरू आहे. जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये एखादी ऑर्डर प्राप्त करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या मला हवी तशी ऑर्डर प्राप्त करण्यासाठी जेव्हा एखादा ॲफिडेव्हिट ऑन ओथ फाईल करता, त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा ऑर्डर मिळवता आणि जर पुढे जाऊन ते ॲफिडेव्हिट खोटं आहे हे जर सिद्ध झालं तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग होऊ शकतं किंवा अपोजिट पार्टी त्याच्या विरुद्ध परजुरीची सुद्धा अर्ज कोर्टामध्ये दाखल करून त्या अनुषंगाने सुद्धा क्रिमिनल प्रोसिडिंग पुढे चालू शकतं. सो कोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट फाईल करण्याचे जे रिपरकेशन्स आहेत हे खूप गंभीर आहेत. त्यामुळे कोणीतरी मला सांगतंय काही होत नाही, फाईल करून टाक किंवा त्याचं काही म्हणजे न भीती काही होतं आहे, कोर्टाला समजणार नाही किंवा समोरच्या व्यक्तीला समजणार नाही, इतकं हलक्यात ते न घेता कुठलंही डॉक्युमेंट फाईल करताना त्याचं गांभीर्य हे निश्चित स्वरूपात आपण पाळलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा एक कुठलीही केस म्हणजे ती फक्त डोमेस्टिक व्हायलन्सचीच नाही तर कुठल्याही केस जेव्हा तुमच्याकडे सक्षम खरे पुरावे नाही आहेत तुमच्या हातामध्ये आणि माझी इच्छा झाली म्हणजे कुठलीही स्त्री माझी इच्छा झाली आणि आता मला नवऱ्याला छळायचं आहे किंवा मला त्रास द्यायचा आहे असं म्हणून मी कारण कायदा हा माझ्यासाठीच आहे आणि मी कोर्टामध्ये गेल्यानंतर मी स्त्री आहे म्हणून कायदा माझा ऐकणारच आहे, हे असं होणार नाही आहे. जर तुम्ही खरे असाल म्हणजे तो स्त्री असेल किंवा ती पुरुष असेल, तुम्ही खरे असाल आणि त्या संदर्भातले पुरावे तुमच्याकडे जर असतील तर कायदा निश्चित स्वरूपात तुमचं ऐकणार आहे. आणि जर कायद्याला किंवा कोर्टाला मान्य न्यायालयाला हे दिसलं की तुम्ही खोटे पुरावे आणताय किंवा खोटी स्टेटमेंट्स करताय तर त्या संदर्भामध्ये तुमच्या विरुद्ध कारवाई देखील होऊ शकते, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे.